25% वरून दुप्पट कर भारतावर आकारल्यानंतर त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। आणि हे फक्त भारतामधून ज्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या जात आहेत त्यापुरती संबंधित राहणार नाहीये, कारण जेव्हा हे आयात कर आकारले जातील तेव्हा एक व्यापारी करार सुद्धा दोन्ही देशांमध्ये होईल। त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल हाही यातला अधोरेखित केला जाणारा महत्त्वाचा मुद्दा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर। देवळाणकर सर नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार नमस्कार। आणि अर्थतज्ञ नरेश बोडके सुद्धा आपल्या सोबत आहेत। नरेश सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्र मध्ये। नमस्कार, थँक्यू। देवळाणकर सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतीये, 25 चं 50% झाले, याचा एकतर आपल्या इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे हा तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पण मला वाटतं हा काही फक्त इकॉनॉमी पुरता किंवा आकड्यांपुरता मर्यादित राहणारा मुद्दा नसणार आहे। याचे अनेक अर्थाने परिणाम होणार आहेत जे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनापर्यंत येणार आहेत। नाही, नक्कीच आहे। प्रथम तर तुम्ही हे लक्षात घ्या की त्यांनी जरी तो 25% वाढवलेला असला आयात शुल्काचं, तरी त्यासाठी त्यांनी जी मुदत दिली 21 दिवसांची, हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये चर्चा होणारी ही डोनाल्ड ट्रम्प यांची कार्य करण्याची पद्धत, इट्स कम्प्लिटली प्रेशर टॅक्टिक्स, हा पूर्णपणे पॉलिटिकल लेव्हलचा इश्यू आहे। आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जे 3 महिने त्यांनी अनेक देशांना, जवळपास 100 पेक्षा जास्त देशांना दिलेले होते, त्यामध्ये जवळपास बऱ्याच देशांनी म्हणजे मोठ्या इकॉनॉमीजने, त्यामध्ये जपान असेल, इंडोनेशिया आहे, व्हिएतनाम आणि सगळ्यात मुख्य म्हणजे युरोपियन महासंघ आहे, या सगळ्यांनी डोनाल्ड ट्रम्प बरोबर डोनाल्ड ट्रम्पला पाहिजेल आहे त्या टर्म्स आणि कंडिशन वरती करार केलेले आहेत। आपण जपानचं उदाहरण जर घेतलं तर जपाननी आपलं ऍग्रिकल्चर सेक्टर अमेरिकन इन्व्हेस्टमेंटसाठी पूर्णपणे ओपन केलेलं आहे। जपानने ऍग्रिकल्चरवरचा जो इम्पोर्ट ड्युटी होती ती शून्यावरती आणली आहे। त्यानंतर जपाननी $750 अब्ज हे अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं मान्य केलंय। सिमिलर पॅटर्ननी इंडोनेशिया आणि व्हिएतनामनी पण ऍग्रिकल्चर मधल्या इम्पोर्ट ड्युटी डाऊन केल्यात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरोपियन महासंघाने देखील ऍग्रिकल्चरवरची इम्पोर्ट ड्युटी डाऊन केली आहे आणि $800 अब्ज हे अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला हे देश बळी पडलेले आहेत हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो। मुळात कळीचा मुद्दा येतो आहे की भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडायला तयार नाही।